आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। तंत्रज्ञानाचा विकास आणि वापरामुळे आरोग्य क्षेत्रात विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे। ग्रामीण आणि सुदूर भागात जिथे डॉक्टरांना पोहोचणे शक्य होत नाही अशा ठिकाणचे रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकणार आहे। दर्जेदार आणि चांगल्या आरोग्य सेवांसाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित 2 दिवसीय पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी 2025 या परिषदेच्या उद्घाटन सत्रात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात जस्टा कॉझा महोत्सवाचा उद्घाटनीय कार्यक्रम काल पार पडला। आज या महोत्सवात गणमान्य व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत युवा संवाद कार्यक्रम संपन्न होत आहे। यावेळी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अतुल वैद्य यांची उपस्थिती आहे। यावेळी विधिज्ञ शशांक मनोहर यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचे महत्त्व सांगून वेळीच निर्णय घेण्याची क्षमता अधोरेखित केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे। या कार्यक्रमाचा हा 118वा भाग असेल। या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे या महिन्यात हा कार्यक्रम उद्या होतो आहे। बीड प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। तपास यंत्रणांना कोणत्याही दबावाशिवाय तपास करू देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। खेळामुळे मुलांच्या शारीरिक क्षमतेसोबत बुद्धिमत्तेत वाढ होते। महिला आणि बालविकास विभागाच्या अनाथ आणि निराधार मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी झाल्यानं निश्चित त्यांच्या शारीरिक क्षमतेत आणि बुद्धिमत्तेत वाढ होईल असे प्रतिपादन नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी केलं। या मुलांसाठी पोलीस विभाग कार्यरत आहे। पोलिसांबद्दल मनात असलेली भीती काढून टाका। पोलीस आपले मित्र आहे ही जाणीव ठेवून खूप शिका आणि IPS व्हा असं आवाहन त्यांनी मुलांना केलं। नागपूरच्या सिव्हिल लाईन इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळ्यात 16 ते 19 जानेवारी दरम्यान संध्याकाळी 6:30 वाजेपासून लोक आणि आदिवासी नृत्यांचं सादरीकरण होत आहे। नागपुरात आज 14 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली। कालपर्यंत ढगाळ वातावरण असल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली होती। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।